हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण एलडीसी पोस्टसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज बघत आहोत आणि याच्यामध्ये अकाउंटिंगचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सगळे आपण कव्हर करत आहोत. ते सगळे टॉपिक्स आपण वन बाय वन कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हा अकाउंटिंगमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं अकाउंटिंग मेंटेन कशी करायची, अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय, तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण जर समजा आपण अकाउंटिंग मेंटेन केली आणि त्याच्यामध्ये एरर झाले तर काय करणार, किंवा ते कशा प्रकारचे असतात, हे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे अकाउंटमधला एक महत्त्वाचा विषय, अकाउंटमध्ये ॲक्युरेसीला खूप महत्त्व आहे आणि ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी आपल्याला एरर टाळावे लागतात. त्यामुळे अकाउंटिंगच्या बेसिक नॉलेजमध्ये एरर म्हणजे काय आणि ते एरर कसे करेक्ट करता येतील, तर हे नॉलेज देखील महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एरर म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ एरर, आणि याचे काही MCQ क्वेश्चन देखील आपण डिस्कस करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आधी आपण एरर म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स बघू. तर आता सगळ्यात आधी आपण बघू मीनिंग ऑफ एरर इन अकाउंटिंग. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही. आता इथे आपल्याला मीनिंग काय सांगितली आहे, इन अकाउंटिंग अन एरर रेफर्स टू an inaccuracy or mistake, inaccuracy or mistake in recording or processing financial data which can lead to incorrect financial statement or mispresentation of company's financial position. Okay, in accounting an error refers to, accounting मध्ये एरर म्हणजे काय, inaccuracy or mistake. ठीक आहे, मग ह्या इनॅक्युरेसी किंवा मिस्टेक कधी झालेल्या आहेत, रेकॉर्डिंग और प्रोसेसिंग ऑफ फायनान्शियल डाटा, जेव्हा फायनान्शियल डाटा आपण रेकॉर्ड करतोय किंवा त्याच्यावर प्रोसेस करतोय. रेकॉर्ड करणे म्हणजे आपण जर्नल एंट्री केली, लेजर केलं, त्यानंतर फायनल अकाउंट बनवलं. तर या प्रोसेसमध्ये ज्या वेळेस आपल्याकडून इनॅक्युरेसी होईल किंवा मिस्टेक होईल, आपले फायनान्शियल स्टेटमेंट हे चुकतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक असतील आणि त्याच्यामुळे काय होतंय, इनकरेक्ट फायनान्शियल स्टेटमेंट बनवले जातात किंवा मिसप्रेझेंटेशन होतं, फायनान्शियल डाटा मिसप्रेझेंट होतो, त्यामुळे कंपनीची फायनान्शियल पोझिशन चुकीची दाखवली जाते. तर या सगळ्या गोष्टीला म्हणतात एरर. एरर म्हणजे आपण अकाउंटमध्ये चुका केलेल्या आहेत. ठीक आहे, आपलं फायनल अकाउंटचं बॅलन्स चुकलेलं आहे किंवा टॅली झालेलं नाही, ट्रायल बॅलन्स टॅली झालं नाही. ठीक आहे, जर्नल एंट्री आपण केली तर त्या ठिकाणी चुकीची अमाऊंट लिहिली, चुकीची एंट्री पास केली, त्यानंतर लेजरमध्ये चुकीचे आपण टोटल केली, तर हे सगळे, या सगळ्याला काय म्हणतात, एरर. एरर म्हणजे इनॅक्युरेसी. आपल्या अकाउंटमध्ये जर इनॅक्युरेसी असेल किंवा मिस्टेक असतील तिथं, त्यामुळे आपला जो फायनान्शियल डाटा आहे तो चुकीचा शो केला जातो, फायनान्शियल स्टेटमेंट चुकतात, त्याच्यामुळं मिसप्रेझेंटेशन होतं किंवा कंपनीची चुकीची फायनान्शियल पोझिशन दाखवली जाते. तर याला अकाउंटिंगमध्ये एरर म्हणतात. ठीक आहे, एरर्स. मग आता एरर्सचे एक्झाम्पल काय, गुड सोल्ड नॉट रेकॉर्डेड. ठीक आहे, आपल्याला फायनल अकाउंटमध्ये एक ॲडजस्टमेंट येते बघा, गुड सोल्ड ऑफ ₹20,000 बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. मग हे एक प्रकारचं काय झालं, एरर झालं. आपण तिथं ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केले नाही. ठीक आहे, अनरेकॉर्डेड परचेस, जसे अनरेकॉर्डेड सेल आहे तसे अनरेकॉर्डेड परचेस हे सुद्धा एररचा एक प्रकार आहे. गुड्स परचेस ₹45,000 रेकॉर्डेड 4,500. आपण 45,000च्या वस्तू परचेस केल्या, आपण रेकॉर्ड किती केल्या, 4,500. ठीक आहे, तसंच सेल्स सुद्धा आपण चुकीची अमाऊंट रेकॉर्ड केली, ते सुद्धा एरर आहे. त्यानंतर क्रेडिटर अकाउंट हॅज बीन अंडरकास्ट. क्रेडिटर 40,000 आहेत आपले, आपण 4,000च दाखवले. ठीक आहे, किंवा 44,000 आहे, आपण 40,000च दाखवले. मग हे अंडरकास्ट, ओव्हरकास्ट हे सुद्धा काय एरर आहेत. अंडरकास्ट म्हणजे कमी दाखवले, एखाद्या अकाउंटची बॅलन्स आपण किंवा त्याची अमाऊंट आपण कमी दाखवली, एखाद्या अकाउंटची अमाऊंट जास्त दाखवली, तर त्याला ओव्हरकास्ट म्हणतात. ओके, रॉंग पोस्टिंग, रॉंग टोटलिंग, रॉंग जर्नल एंट्री, तर हे सगळे काय एरर आहेत. अंडरकास्ट, ओव्हरकास्ट ऑफ अकाउंट्स, तर हे सगळे काय एरर आहेत. कशाचे एक्झाम्पल आहेत हे एररचे. मग आता हे जे एक्झाम्पल आहेत एररचे, मग हे कोणत्या टाईपचे एरर आहेत. जर आपण गुड्स सोल्ड केल्या पण रेकॉर्ड केल्या नाही, परचेस केले रेकॉर्ड केले नाही, गुड्स परचेस केले 45,000चे 4,500 रेकॉर्ड केले, किंवा आपली जर्नल एंट्री चुकली,
पोस्टिंग चुकली, टोटल चुकले, तर हे कोणत्या टाईपचे एरर आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितलं जातं. एररवर प्रश्न विचारताना आपल्याला टाईप्स ऑफ एररवर प्रश्न येतो. ठीक आहे, आपल्याला काय ट्रान्झॅक्शन दिले, अनरेकॉर्डेड परचेस इज अ डॅश टाईप ऑफ एरर, किंवा गुड्स परचेस ₹45,000 रेकॉर्डेड ॲज रुपीज, विच ऑफ द फॉलोइंग इज एरर हॅपन. ठीक आहे, मग पुढीलपैकी कोणतं एरर झालेलं आहे किंवा कोणतं एरर तिथं आहे. क्रेडिटर अंडरकास्ट जर झाले तर कोणत्या टाईपचं एरर आहे. ठीक आहे, जर आपण रॉंग पोस्टिंग केली तर ते कोणत्या टाईपचं एरर आहे. वस्तू आपण सोल्ड केल्या गणेशला आणि रेकॉर्ड केल्या सुरेशच्या अकाउंटला. ठीक आहे, मग कोणत्या टाईपचं ते एरर आहे. तर हे टाईप्स ऑफ एररवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे टाईप सहज समजतील. त्यानंतर आधी आपण रिझन, याचे एररचे रिझन डिस्कस करू. एररचे रिझन काय आहेत, तर सगळ्यात आधी एररचं रिझन काय, आपल्याला जर नॉलेज नसेल अकाउंटिंगचं. ठीक आहे, आपण अकाउंट मेंटेन करतोय, अकाउंटंट या पोस्टवर बसलोय. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर समजा गोल्डन रूल ऑफ अकाउंटिंगचे रूल्स काय आहेत, पर्सनलचा रूल कोणता, रिअलचा रूल कोणता, नॉमिनलचा रूल कोणता, सॅलरी हे कोणता अकाउंट आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशनच आपल्याला जर नसेल तर तिथं मग आपल्या कामामध्ये काय होणार, चुका होणार. ठीक आहे, आता इथे तुम्ही ज्या पोस्टसाठी एक्झाम देताय ती कोणत्या पोस्टची आहे, अकाउंट क्लर्क. ठीक आहे, म्हणजेच अकाउंटंट क्लर्क या पोस्टसाठी आपण एक्झाम देतोय. ठीक आहे, महावितरणच्या तुम्ही अकाउंटंट पोस्टच्या एक्झाम दिल्या होत्या, त्यानंतर आता LDC पोस्टच्या तुम्ही क्लर्क पोस्टसाठी देताय. म्हणजे तिथं तुम्हाला अकाउंटिंग नॉलेज पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या चुका टाळण्यासाठी आपलं हे नॉलेज टेस्ट केलं जातं. ठीक आहे, लॅक ऑफ अकाउंटिंग नॉलेज, आपण जर अकाउंट मेंटेन करतोय आणि आपल्याला अकाउंटिंगचे रूल्सच माहिती नाही तर तिथे काय होणार, एरर होणार. रॉंग डाटा कलेक्शन, आता हे आपल्याला प्रॉपर नॉलेज आहे, जर समजा अकाउंटंटला प्रॉपर नॉलेज आहे अकाउंट कसं मेंटेन करायचं, पण जर समजा त्याच्याकडे जो डाटा चाललेला आहे, जो डाटा त्याला प्रोव्हाइड केलेला आहे, तो डाटा जर चुकीचा असेल तर तो त्याच पद्धतीने तो रेकॉर्ड करणार. जो डाटा आलाय तो तसा रेकॉर्ड करणार. जर डाटा चुकीचा आला म्हणजेच अकाउंट चुकीचे होणार. ठीक आहे, जर डाटाच रॉंग असेल तर एरर होऊ शकतात. त्यानंतर रॉंग रेकॉर्डिंग केली म्हणजे आपण चुकीच्या जर्नल एंट्री पास केल्या, अमाऊंट रेकॉर्ड करताना किंवा चुकीच्या एंट्री पास केल्या किंवा अमाऊंट चुकवल्या तर तेव्हा सुद्धा एरर होतात. इनकरेक्ट अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, आता जर समजा आपल्याला एखाद्या GST कॅल्क्युलेट करायचा आहे, GST कॅल्क्युलेट करायचा 18%, आपण चुकून काय केला 20% कॅल्क्युलेट केला किंवा 9% कॅल्क्युलेट केला, किंवा कॅल्क्युलेशन आपण 18%ने बरोबर घेतलं पण अमाऊंट चुकली तिथे. ठीक आहे, मग हे इनकरेक्ट अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, आपले जर कॅल्क्युलेशन चुकले तर अकाउंटमध्ये एरर होऊ शकतं. मग आता जर समजा आपण चुकीचं कॅल्क्युलेशन केलं मग चुकीचं GST तिथे तुम्ही दाखवणार, म्हणजे अकाउंटिंगमध्ये आपण चुकीच्या मेथडने दाखवणार. डेप्रिसिएशन आपल्याला 10% सांगितले. ठीक आहे, आपण 10% तर काढलं पण चुकीची अमाऊंट काढली. मग इनकरेक्ट अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, आपले जर कॅल्क्युलेशन चुकलेले असले तर तिथे सुद्धा एरर होऊ शकतं. हे झाले रिझन्स फॉर एरर. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ एरर बघू. टाईप्स ऑफ एरर हे मुख्यतः 4 प्रकार असतात. टाईप्स ऑफ एरर ऑफ ओमिशन म्हणजे जर समजा आपली एखादी ट्रान्झॅक्शन वगळली गेली, आपण ती रेकॉर्डच केली नाही. ठीक आहे, म्हणजे जर समजा आपण गुड्स सोल्ड केल्या पण आपण रेकॉर्ड केले नाही तर याला म्हणतात ओमिशन. ठीक आहे, एरर ऑफ ओमिशन, आपण एखादी ट्रान्झॅक्शन जर वगळली असेल किंवा ती रेकॉर्ड आपण केलेली नसेल तर याला म्हणतात एरर ऑफ ओमिशन. त्याच्यानंतर एरर ऑफ कमिशन. एरर ऑफ कमिशन म्हणजे जर समजा आपण चुकीची पोस्टिंग केली, चुकीची एंट्री पास केली, रॉंग टोटल केली, रॉंग अकाउंट कॅरी फॉरवर्ड करताना आपण चुकीची अमाऊंट कॅरी फॉरवर्ड केली तर या ठिकाणी या एररला एरर ऑफ कमिशन म्हणतात. त्याच्यानंतर एरर ऑफ प्रिन्सिपल, जर समजा अकाउंटिंगचे प्रिन्सिपल आपण चुकीचे फॉलो केले आणि त्याच्यामुळे जे आपल्या अकाउंटिंगचे रूल्स रेग्युलेशन आपण चुकीचे फॉलो केले आणि त्याच्यामुळे जर आपले एरर होत असतील तर याला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. आणि कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे आपला जर समजा एखादा एरर झाला आपला आणि त्याच्यामुळे आपल्या डेबिटची टोटल 10,000 वाढली. ठीक आहे, आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये दुसऱ्या चुकीमध्ये क्रेडिटची टोटल 10,000 वाढली. ठीक आहे, दुसरी एक मिस्टेक झाली आणि त्याच्यामध्ये क्रेडिटची टोटल 10,000 वाढली. म्हणजे पहिल्या मिस्टेकचा
इफेक्ट नलिफाय झाला दुसऱ्या मिस्टेकमुळे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या एररचा इफेक्ट 0 झाला दुसऱ्या एररमुळे. मग या एररला काय म्हणतात? कॉम्पेन्सेटिंग एरर. तर हे एररचे प्रकार आपल्याला थोडे डीपमध्ये बघायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातला एक प्रकार बघू. टाइप्स ऑफ एरर मधला पहिला प्रकार कोणता? एरर ऑफ ओमिशन. ठीक आहे, आता एकाच दिवशी जर हे सगळे प्रकार घेतले तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. एक तर व्हिडिओ पण लेंदी होणार आणि त्याच्यानंतर सगळेच जर प्रकार एकाच व्हिडिओमध्ये घेतले तर आपल्याला कन्फ्युजन देखील होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एरर ऑफ ओमिशन बघणार आहोत. एरर ऑफ कमिशन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, मग आता एरर ऑफ ओमिशन. ओमिशन म्हणजे काय? दिस काइंड ऑफ एरर अराइजेस व्हेन ट्रान्झॅक्शन इज पार्टली ऑर कम्प्लिटली ओमिटेड टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन पूर्णतः किंवा अर्धी रेकॉर्ड करण्याची राहून जाते याला एरर ऑफ ओमिशन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन झालेली आहे पण ती रेकॉर्ड करताना आपण एक तर ती सगळीच रेकॉर्ड केली नाही किंवा त्याचा एखादा इफेक्ट जर आपला राहून गेला तर याला एरर ऑफ ओमिशन म्हणतात. ठीक आहे, जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन पूर्णतः किंवा अर्धी रेकॉर्ड करण्याची राहून जाते तर याला काय म्हणतात? एरर ऑफ ओमिशन. आता उदाहरणार्थ 12th कॉमर्समध्ये फायनल अकाउंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा ऍडजस्टमेंट येते बघा, किंवा फायनल अकाउंट तुम्ही ज्या वर्षी केलंय त्या वर्षी एक ऍडजस्टमेंट होते अनरेकॉर्डेड सेल्सची, अनरेकॉर्डेड परचेसची. ठीक आहे, म्हणजे आपण सेल्स केले 10,000, गुड्स सोल्ड केले आपण 10,000च्या पण त्या रेकॉर्ड केल्या नाही. गुड्स सोल्ड ₹10,000 बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट आहे ट्रान्झॅक्शन. किंवा गुड्स परचेस ₹25,000 बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर या ट्रान्झॅक्शन कोणतं झालं? एरर ऑफ ओमिशन. म्हणजे इथे आपण पूर्णतः ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली नाही. ठीक आहे, आता एखादी ट्रान्झॅक्शन आपल्याला अशी देतात, गुड्स परचेस ₹20,000 फ्रॉम राधा. इथे फ्रॉम राधा करा. ठीक आहे, फ्रॉम राधा. परचेस अकाउंटला रेकॉर्ड केलं बट नॉट रेकॉर्डेड टू राधा अकाउंट. राधा अकाउंटच्या पर्सनल अकाउंटला आपण रेकॉर्ड केला नाही, म्हणजेच आपण क्रेडिटर्सचा इफेक्ट केलेला नाही. ओके, परचेसमध्ये रेकॉर्ड केलं पण क्रेडिटर्सचा इफेक्ट केला नाही. ठीक आहे, मग हे काय झालं? याला काय म्हणायचं? पार्शल ओमिशन. ओके, कम्प्लीट ओमिशन म्हणजे आपण गुड्स सोल्ड केले, गुड्स सोल्ड 25,000 नॉट रेकॉर्डेड. आपण 25,000च्या वस्तू विकलेल्या आहेत पण रेकॉर्ड केलेल्या नाही. ठीक आहे, म्हणजे सेल्सलाही रेकॉर्ड केले नाही आणि डेटरलाही रेकॉर्ड केलं नाही. ठीक आहे, मग ही ट्रान्झॅक्शन काय झाली? कम्प्लीट ओमिशन. आणि ज्यावेळेस आपण गुड्स परचेस केल्या 20,000च्या परचेस केल्या राधाकडून. ठीक आहे, परचेस बुकला रेकॉर्ड केल्या पण राधाच्या अकाउंटला रेकॉर्ड केलं नाही. मग हे झालं पार्शल ओमिशन. अर्धी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केली, अर्धी राहून गेली. ठीक आहे, पार्टली ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केली नाही तर याला म्हणतात पार्शल ओमिशन. मग आता एरर ऑफ ओमिशनचे 2 महत्वाचे प्रकार, कम्प्लीट ओमिशन, पार्शल ओमिशन. जेव्हा एखादी संपूर्ण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची राहून जाते याला म्हणतात कम्प्लीट ओमिशन. जेव्हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड तर केली पण त्याचा एखादा इफेक्ट करण्याचा राहून गेला. ठीक आहे, इथं ट्रान्झॅक्शन सगळीच आपण रेकॉर्ड करण्याची राहून गेली. उदाहरणार्थ गुड सोल्ड टू राधा बट नॉट रेकॉर्डेड इन द सेल्स बुक. ठीक आहे, राधाला आपण वस्तू विकल्या पण रेकॉर्ड केल्या नाही, सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड केल्या नाही, म्हणजेच इथे राधाचा इफेक्ट राहून गेला आणि सेल्सचा इफेक्ट राहिलेला. ठीक आहे, मग हे झालं कम्प्लीट ओमिशन. जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड तर केलेली आहे पण त्याचा एक इफेक्ट करण्याचा राहून गेला, मग याला काय म्हणतात? याला म्हणतात पार्शल ओमिशन. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय की आपण गुड्स परचेस केल्या, 20,000च्या गुड्स परचेस केल्या. ठीक आहे, आपण परचेस बुक मध्ये तर रेकॉर्ड केलं पण राधाच्या अकाउंटला ते रेकॉर्ड केलं नाही. याला काय म्हणतात? याला म्हणतात पार्शल ओमिशन. या टाईपचं ओमिशन तुम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल. ठीक आहे, आपण ज्यावेळेस फायनल अकाउंटचे ऍडजस्टमेंट पास करतो त्यावेळेस कधी कधी काय होतं, एक इफेक्ट आपला राहून गेला, त्याच्यामुळे आपलं अकाउंटच टॅली झालं नाही बघा. ठीक आहे, बऱ्याचदा हे झालेलं आहे. ज्यावेळेस आपण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस हे या टाईपचे एरर आपल्यासोबत बऱ्याचदा होतं. ठीक आहे, फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंटमध्ये आपण काय करतो, घाईघाईत 2 इफेक्ट करायचे असतात, एक इफेक्ट आपला राहून जातो. मग हे कोणतं एरर आहे? पार्शल ओमिशन. आता उदाहरण काय दिलं? गुड सोल्ड टू राधा. यामध्ये सेल्स अकाउंटला आपण इफेक्ट केला पण डेटरमध्ये ऍड केलं नाही, राधाच्या अकाउंटला ऍड केलं नाही, म्हणजेच हा कोणता एरर झाला? हे झालं पार्शल ओमिशन. आता या ठिकाणी बघा, हे झालं कम्प्लीट ओमिशन. जेव्हा आपली एखादी ट्रान्झॅक्शन संपूर्ण रेकॉर्ड करायची राहून जाते. ठीक आहे, याला म्हणतात कम्प्लीट ओमिशन. पार्शल ओमिशन म्हणजे जेव्हा एखादा इफेक्ट करण्याचा राहून जातो. आता ज्यावेळेस आपण
कंप्लीट ओमिशन आहे. कंप्लीट ओमिशन डज नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. आता जर समजा आपले सेल्स किती सांगितले मी, 25,000च्या वस्तू आपण रेकॉर्ड केल्या नाही, म्हणजे 25,000चा इफेक्ट आपण सेल्समध्ये पण केला नाही, डेटरला पण केला नाही. ठीक आहे, म्हणजे आपलं ट्रायल बॅलन्स फक्त 25,000 कमी दाखवलं जाईल, पण ट्रायल बॅलन्सच्या ॲग्रीमेंटवर फरक पडणार नाही. कंप्लीट ओमिशन डज नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? ज्यांना ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुमच्या मते ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स काय आहे. ओके, तर ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? तुम्ही ट्रायल बॅलन्स बनवलेलं आहे बघा. ठीक आहे, 11वी 12वी आपण ट्रायल बॅलन्स बनवलेलं आहे. एखाद्या दिवशी आपलं काय होतं की फायनल अकाउंट टॅली होत नाही, आणि फायनल अकाउंट टॅली का झालं नाही हे बघण्यासाठी तुम्हाला टीचरने एक फॉर्म्युला सांगितलेला की सगळ्यात आधी तुम्ही जे ट्रायल बॅलन्स बनवले, आपण जर समजा फायनल अकाउंट तुमचं टॅली झालं नाही, तुम्ही आधी चेक करणार की अरे आपली कुठे मिस्टेक झाली, काय झाली. सगळं तुमचं बरोबर आहे पण तरी देखील फायनल अकाउंट चुकते. मग टीचर सांगतात ट्रायल बॅलन्स चेक करा बरं, ट्रायल बॅलन्समध्ये डिफरन्स आहे का बघा. ठीक आहे, मग तुम्ही जर समजा ट्रायल बॅलन्स चेक केलं आणि तिथे 500चा डिफरन्स निघाला, 500चा डिफरन्स निघाला म्हणजेच ट्रायल बॅलन्सची टोटल 500 रुपयांनी कमी येते, क्रेडिट टोटल 500नी कमी येणार. म्हणजेच तुमचं जर समजा ट्रायल बॅलन्सच 500नी कमी आहे तर पुढे चालून हा डिफरन्स कायम राहणार. तुमची बॅलन्स शीटसुद्धा 500नी, क्रेडिट बॅलन्स कमी आहे तर बॅलन्स शीटसुद्धा 500नी कमी येणार, क्रेडिट बॅलन्स. ओके, का? कारण इथे ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स फॉलो झालं नाही. ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स काय आहे की जेव्हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट आणि क्रेडिट या बॅलन्सची टोटल सेम आहे म्हणजेच ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स फॉलो झालं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस ट्रायल बॅलन्सची टोटल सेम नाही याला म्हणतात डिसॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? जेव्हा ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस यांची टोटल सेम पाहिजे. ठीक आहे, टॅली झालेली पाहिजे. जसं आपल्या बॅलन्स शीटची टोटल कशी आली पाहिजे, असेट्स अँड लायबिलिटी सेम आली पाहिजे का नाही, तशीच ट्रायल बॅलन्सची देखील आपली टोटल सेम आली पाहिजे. याला म्हणतात ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. टाइप्स ऑफ एरर या टॉपिकमध्ये ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स हा वर्ड फार महत्त्वाचा आहे. ओके, कारण प्रश्न विचारताना तुम्हाला काय विचारला जातो? विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ एरर अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, या टाईपने नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो की कोणत्या टाईपचे एरर हे ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सला अफेक्ट करतात, कोणते अफेक्ट करत नाही. ठीक आहे, तर या पॉईंटवर नेहमी प्रश्न विचारला जातो. जर तुम्ही कुठे टाईप्स ऑफ एररवर जर समजा तुम्हाला MCQ मिळाले तर ते सगळे MCQ बघा. याच्यामध्ये ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स या पॉईंटवर किंवा कोणत्या टाईपचे एरर हे ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट करतात तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला मिळतीलच. ओके, त्यामुळे या चॅप्टरमधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणत्या टाईपचे एरर हे ट्रायल बॅलन्सच्या टोटलला अफेक्ट करतात आणि कोणते अफेक्ट करत नाहीत हे विचारलं जातं. ठीक आहे, तर आता जर समजा आपल्याला कंप्लीट ओमिशन असेल म्हणजे आपण डेबिटलाही रेकॉर्ड केलं नाही, क्रेडिटलाही रेकॉर्ड केलं नाही. मग आता इथे लक्षात ठेवा ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स कधी अफेक्ट होतं? ज्यावेळी डेबिट क्रेडिट इफेक्ट दोन्हीचे झाले नाही, म्हणजेच टोटल आपली 25,000 कमी येईल किंवा काही वेळेस जास्त येईल. ठीक आहे, काही ट्रान्झॅक्शनमध्ये जास्त येईल, पण या टाईपच्या एररने ट्रायल बॅलन्स ॲग्रीमेंटवर अफेक्ट होत नाही, कारण इथे आपण दोन्ही साईडला रेकॉर्ड केलेलं नाही. जर आणि पार्शल ओमिशनमध्ये आपण एक साईडला रेकॉर्ड केलं, एक साईडला रेकॉर्ड केलं नाही, म्हणजे इथं डिफरन्स क्रिएट होणार. ठीक आहे, म्हणजे बट पार्शल ओमिशन अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. कंप्लीट ओमिशनचा इफेक्ट होतो का? ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर होत नाही, आणि पार्शल ओमिशनचा ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट होतो. ओके, तर हे झालं कंप्लीट ओमिशन, पार्शल ओमिशन. जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन सगळीच रेकॉर्ड करण्याची राहून गेली याला म्हणतात कंप्लीट ओमिशन. जेव्हा आपल्या एखादा इफेक्ट राहिला ट्रान्झॅक्शनचा तर याला म्हणतात पार्शल ओमिशन. आणि कंप्लीट ओमिशनमुळे आपलं ट्रायल बॅलन्स टॅली तर होतं, फक्त अमाऊंट कमी दाखवली जाईल. ओके, त्यामुळे
ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट होत नाही आणि पार्शल ओमिशनमध्ये तो अफेक्ट होतो. ठीक आहे, पार्शल ओमिशनमध्ये ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. तर हे झालं टाइप्स ऑफ एरर मधला पहिला प्रकार आपण आज डिस्कस केला, एरर ऑफ ओमिशन. सगळे टाइप्स एका व्हिडिओमध्ये डिस्कस करणं पॉसिबल नाही, कारण त्याच्यामुळे व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन पण क्रिएट होतं की आपण सगळे अरे मग हे टाइपचं एरर आहे, ओमिशनचं आहे, मग कमिशनचं कोणतं. त्यापेक्षा तुम्ही जर वेगवेगळे व्हिडिओ बघितले तर त्याला आपल्याला तो पॉइंट डीपली पण डिस्कस करता येईल आणि तुमचं कन्फ्युजन पण होणार नाही. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एरर ऑफ ओमिशन डिस्कस केलं. उद्या इन डिटेल आपण एरर ऑफ कमिशन डिस्कस करणार आहोत आणि बाकीचे पण पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवा. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.